चिवडा पहा काय मस्त असा कुरकुरीत आणि खमंग दिसत आहे। अगदी बघून लगेच तोंडात टाकायची इच्छा होत आहे, इतका मस्त हा चिवडा या ठिकाणी तयार झालेला आहे। तर आज आपण दिवाळी फराळ रेसिपीमध्ये अर्धा किलो प्रमाणामध्ये दगडी पोह्यांचा चिवडा बनवत आहोत। याला काही भागामध्ये लक्ष्मीनारायण चिवडा असेही म्हणतात। तर चिवडा पहा किती कुरकुरीत असा तयार झालेला आहे। तर हा चिवडा बरेच जण तेलकट होतो म्हणून करत नाही, परंतु हा चिवडा अजिबात तेलकट होऊ नये, संपेपर्यंत कुरकुरीत राहावा यासाठी व्हिडिओमध्ये काही खास ट्रिक्स सांगितलेले आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। त्यामुळे तुमचा सुद्धा चिवडा अजिबात तेलकट होणार नाही, संपेपर्यंत कुरकुरीतच। चिवड्याला रंग तर पहा काय मस्त आलेला आहे, अगदी लगेच बघून तोंडात टाकण्याची इच्छा होत आहे, इतका भारी हा चिवडा तयार होतो। अगदी जसा मार्केटमध्ये लक्ष्मीनारायण चिवडा मिळतो ना, अगदी सेम तसाच चिवडा आपण घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो आणि एकदम कमी खर्चामध्ये हा चिवडा आपण तयार करू शकतो। खायला म्हणाल तर अतिशय भन्नाट लागतो। तर ह्या दिवाळीला ह्या पद्धतीचा चिवडा नक्की ट्राय करून पहा, सर्वजण नक्कीच खुश होतील, पोट भरेल पण मन भरणार नाही, इतका भारी हा चिवडा लागतो। चला तर मग वेळ न घालवता लगेच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा। तर या ठिकाणी दगडी पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 500 ग्रॅम, म्हणजे अर्धा किलो प्रमाणामध्ये हे दगडी पोहे। आता सध्या दिवाळीचं सीझन चालू असल्यामुळे हे तुम्हाला मार्केटमध्ये आरामात मिळून जातील। तर हे अशा पद्धतीचे असतात, थोडेसे चपटे असतात आणि वजनाने थोडेसे जड असतात हे पातळ पोह्यांपेक्षा। तर अर्धा किलो घेतलेले आहे, हे छान आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे, चाळून घ्यायचे आहे, कारण यामध्ये बरीचशी धूळ माती असते, त्यासाठी आपल्याला हे स्वच्छ करणं गरजेचे आहे। तर आपण हे छान चाळणीने स्वच्छ करून घेऊया, कारण पोह्यांमध्ये बऱ्याचदा बारीक बारीक मातीचे कण असतात किंवा पोह्यांचीच पावडर तयार झालेली असते, त्यासाठी आपल्याला हे चाळणं गरजेचं आहे। तर इथे तुम्हाला दिसतच असेल अशा पद्धतीची बारीक पावडर ह्या पोह्यांमध्ये असते, तर ती चाळल्यामुळे ती सर्व खाली पडून जाणार आहे। तर सर्व पोहे मी छान असे चाळून घेणार आहे। त्यानंतर आता ह्या पोह्यांसाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे, घरगुतीच मसाला आपण तयार करणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 2 चमचे अख्खे धने, 2 चमचे बडीशेप, त्यासोबतच 1 चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे जो चिवडा मसाला असतो ना तो टाकायचा आहे, हा टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। त्यानंतर 1 चमचा आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद घालायची आहे। जर तुम्हाला इथे चिवडा मसाला वापरायचा नसेल तर नाही टाकला तरीही चालेल, काहीच हरकत नाही। त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचाभर एवढी आमचूर पावडर टाकायचं आहे। आमचूर पावडर टाकल्यामुळे आपल्या चिवड्याला अतिशय भारी टेस्ट येते। जर तुम्हाला आमचूर पावडर टाकायची नसेल तर यात तुम्ही अर्धा चमचा सायट्रिक ॲसिडसुद्धा वापरू शकता। पाव चमचा हिंग टाकला, चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे। आता हे सर्व जिन्नस मिक्सरला छान अशी फिरवून घेऊया। अशा पद्धतीचा आपला मस्त हा मसाला तयार झालेला आहे। तर आता हा चिवड्याचा मसाला तयार झालेला आहे। हा चिवड्याचा मसाला तुम्ही कुठल्याही चिवड्यामध्ये वापरू शकता, मस्त असा हा चिवडा लागतो। त्यानंतर चिवड्याची सुद्धा या ठिकाणी मी तयारी करून घेतलेली आहे। इथे काही साहित्य घेतलेलं आहे जे चिवड्यासाठी लागणार आहे। त्यानंतर आपण आता हे छान असं तळून घेऊया। तर आता तळत असताना मी अशा पद्धतीने एक गाळणी घेतलेली आहे, जेणेकरून आपलं तेलही खराब होणार नाही आणि आपल्याला जास्त त्राससुद्धा होणार नाही तळत असताना। आता शेंगदाणे सुरुवातीला तळून घेऊया, मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे तळून काढायचे आहे। तर वाटीभर शेंगदाणे घेतलेले होते, आता शेंगदाणे छान तळलेले आहे, ते सुद्धा एका ताटामध्ये काढून घेऊया। खोबऱ्याचे मस्त असे पातळ काप करून घेतलेले आहे। आता यामध्ये तुम्हाला काही पदार्थांचं जे प्रमाण आहे हे तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता, किंवा एखादा पदार्थ आवडत नसेल तर तुम्ही तो स्किपसुद्धा करू शकता। तर खोबरंसुद्धा छान तळून घेतलेलं आहे, लगेचच भाजक्या डाळ्यासुद्धा आपण तळून घेऊया। तर वाटीभर घेतलेले आहे भाजक्या डाळ्यासुद्धा, खोबऱ्याचे कापसुद्धा आपण वाटीभरच घेतलेले होते। आता ह्या भाजक्या ज्या डाळ्या आहे ह्या तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही, ऑलरेडी ह्या भाजलेल्याच असल्यामुळे काही मिनिटासाठी आपण ह्या कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये आपल्याला ह्या तळायच्या आहे। लगेचच ह्या आपण थोड्याशा निथळून घेऊयात आणि त्यातच आपल्याला इथे मी लसूण घेतलेला आहे, थोडासा क्रश करून घेतलेला आहे, थोडासा ठेचून घेतलेला आहे, सालं न काढताच। आता हा लसूण आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायचा आहे, कारण चिवड्यामध्ये टाकल्याच्यानंतर हा थोडा जरी नरम राहिला तर आपला चिवडा सादळू शकतो त्यासाठी। त्यानंतर कढीपत्तासुद्धा टाकून घेऊया, कढीपत्तासुद्धा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायचा आहे। कुठल्याही चिवड्यामध्ये जेव्हा आपण कढीपत्ता, लसूण आणि हिरवी मिरची टाकतो ते अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायचे आहे। हे थोडे जरी ओलसर असले
तर आपला चिवडा सादळण्याची शक्यता असतो, त्यासाठी हे सर्व जिन्नस अगदी जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत अजिबात तेलातून बाहेर काढायचे नाही। तर मिरच्यासुद्धा मी छान तळून घेतलेल्या आहे, सोबतच काही ड्रायफ्रूटसुद्धा टाकून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता, तेही छान कुरकुरीत तळून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये जे पोहे आहे आपले दगडी पोहे ते आपल्याला तळून काढायचे आहे। सर्व जिन्नस अगोदर तळून घेतले, त्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला हे पोहे आपल्याला तळायचे आहे। पोहेसुद्धा अगदी छान फुलेपर्यंत तळायचे आहे। पोहे तळले गेले की आपोआपच ते छान असे फुलले जातात। तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल मस्त असे फुलले आहे। लगेचच आपल्याला हे पोहे तेलकट होऊ नये यासाठी खाली अशा पद्धतीने टिश्यू पेपर ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हे तळलेले पोहे टाकायचे आहे। जसे जसे तुम्ही पोहे तळत जाल त्यामध्ये वरतून सुद्धा तुम्ही एखाद दोन टिश्यू पेपर टाकतात, जेणेकरून त्यातलं एक्स्ट्राचं जे तेल आहे ते सुद्धा ते टिश्यू पेपर ॲब्सॉर्ब करतील। तळल्यानंतर त्यामध्ये एक दोन टिश्यू पेपर नक्की टाका, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते नक्कीच ॲब्सॉर्ब करतील। तर 5 ते 10 मिनिटं टिश्यू पेपरवरतीच हा चिवडा आपल्याला असा तळून ठेवायचा आहे, जेणेकरून त्यातलं एक्स्ट्राचं तेल पूर्णपणे निघून जाईल। शक्यतो एखाद्या चाळणीवरतीच तुम्ही हे जे पोहे आहे ना ते अशा पद्धतीने ठेवायचे आहे की त्यातलं एक्स्ट्राचं तेलसुद्धा खाली गळून जाईल। परंतु टिश्यू पेपर टाकल्यामुळे यातलं सर्वच तेल त्या टिश्यू पेपरमध्ये ॲब्सॉर्ब होतं। त्यासाठी तळल्या तळ्या हे जे पोहे आहे ते आपल्याला टिश्यू पेपरवरती अंथरून घ्यायचे आहे। तर सर्व पोहे मी छान व्यवस्थित तळून घेणार आहे। त्यानंतर इथं आपले सर्व जिन्नससुद्धा मस्त असे खरपूस मी तळून घेतलेले आहे। आता जो मसाला पण तयार केलेला होता तो सुद्धा फोडणी देऊन घेऊया। तर 2 चमचेभर आपल्याला तेल टाकायचं आहे। या तेलावरती काही मिनिटासाठी हा मसाला आपण छान मस्त असा भाजून घेणार आहोत। हा मसाला भाजत असताना गॅस एकदम मंद ठेवायचा आहे, नाहीतर आपला मसाला करपून जाऊ शकतो। सर्व मसाला आता यामध्ये टाकून घेतलेला आहे। गॅस मंद करूया आणि काही मिनिटासाठी हा मसाला तेलावरती भाजून घेऊया। अजिबात जास्त जाळायचा नाही, नाहीतर आपला मसाला करपट लागेल, चिवडासुद्धा करपट लागेल। तर आता काही मिनिटं झालेले आहे। जे तळलेले पोहे होते ते तुम्हाला इथे दिसतच असेल, कुठेही या पोह्यांमध्ये तेल तुम्हाला दिसत नाही। अगदी मस्त असा हा जो पोह्यांचा चिवडा आहे हा आपला तयार होणार आहे, अजिबात तेलकट होणार नाही। सर्व जे तेल होतं एक्स्ट्राचं ते टिश्यू पेपरमध्ये ॲब्सॉर्ब झालेलं आहे। त्यानंतर इथं लगेचच जे आपण सर्व जिन्नस तळून घेतलेले होते ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया आणि सोबत जो मसाला आपण गरम करून घेतलेला होता, भाजून घेतलेला होता, तो सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया। अतिशय साधी आणि सोपी ही चिवड्याची रेसिपी आहे आणि खायला तर अतिशय भारी आहे। सर्वांनाच हा चिवडा नक्कीच आवडणार आहे। तर ह्या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करा, अतिशय भारी लागतो। मार्केटमध्ये हा चिवडा खूप महाग मिळतो, तोच जर आपण घरच्या घरी बनवला तर अगदी आपण मन भरेपर्यंत हा चिवडा खाऊ शकतो आणि भरपूर क्वांटिटीमध्ये सुद्धा हा चिवडा तयार होतो। आता हे जे सर्व जिन्नस आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला थोडासा गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित आपण हा मिक्स करून घेऊया। जसा जसा हा आपण व्यवस्थित मिक्स करत जाऊ अतिशय भारी रंग यायला सुरुवात होते ह्या चिवड्याला। तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल चिवडा एकदम कुरकुरीत आणि अजिबात कुठे तुम्हाला तेलकट झालेला दिसत नाही। एकदम मस्त हा चिवडा आपला तयार झालेला आहे आणि हा चिवडा बनवल्याच्या नंतरसुद्धा यामध्ये तुम्ही 1-2 टिश्यू पेपर टाकून ठेवले तर हा जो चिवडा आहे हा अजिबात तेलकट लागत नाही, खाताना अजिबात तेल लागत नाही। तर त्यामुळे हा चिवडा तयार झाल्याच्या नंतर डब्यामध्ये सुद्धा तुम्ही 1 ते 2 टिश्यू पेपर नक्की टाका, त्यामुळे त्यामधले एक्स्ट्राचं किंवा अतिरिक्त जे तेल आहे ते सुद्धा त्या टिश्यू पेपरमध्ये ॲब्सॉर्ब होईल। तर चिवडा छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल काय मस्त असा रंग या चिवड्याला आलेला आहे। अगदी मार्केटमध्ये जसा मिळतो सेम तसाच चिवडा आपला घरच्या घरीच तयार झालेला आहे। अजूनच चटपटीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायचं आहे। तर पिठी साखरेचं जे प्रमाण आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता। तर या ठिकाणी मी 4 चमचे पिठी साखर घातलेली आहे। हे अगदी परफेक्ट आहे। चिवडा जास्त गोडही लागत नाही आणि कमी गोडसुद्धा लागत नाही। मीठ आपण सुरुवातीला जेव्हा मसाला तयार केला तेव्हाच त्यामध्ये टाकलेलं होतं, परंतु थोडासा चिवडा टेस्ट करून बघायचं, कमी वाटल्यास तुम्ही त्यामध्ये मिठाचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता। तर मस्त असा आपला हा लक्ष्मीनारायण चिवडा या ठिकाणी तयार झालेला आहे। काही वेगवेगळ्या भागामध्ये या चिवड्याला वेगवेगळ्या नावाने
ओळखलं जातं। काही भागामध्ये दगडी पोह्याचा, तर पुण्याकडे जर गेला तर याला पुण्याचा फेमस लक्ष्मीनारायण चिवडा म्हणतात। तर तुमच्याकडील भागामध्ये या चिवड्याला काय नावाने ओळखतात ते मला पटापट कमेंट करून नक्की सांगा। तर हा चिवडा तर आपला मस्त असा तयार झालेला आहे। तर आता हा अजिबात तेलकटसुद्धा दिसत नाही, तुम्हाला दिसतच असेल। हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवला तर हा महिने ते 2 महिने अजिबात खराब होत नाही, मस्त असा संपेपर्यंत कुरकुरीतच राहतो। तर बरेच जण बोलतात की हा जो तळलेला चिवडा असतो हा जास्त तेलकट होतो, तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल चिवडा आपला अजिबात तेलकट झालेला नाही। तर मस्त असा हा मार्केटसारखा लक्ष्मीनारायण किंवा दगडी पोह्यांचा चिवडा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे। एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवला तर हा अजिबात खराब होत नाही संपेपर्यंत। तर दिवाळीला पातळ पोह्यांचा चिवडा करून किंवा खाऊन कंटाळा आला असेल तर ह्या पद्धतीचा चिवडा जरूर ट्राय करून पहा आणि कसा झाला ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका। आता रेसिपी पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझ्या नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। चिवडा किती कुरकुरीत झालेला आहे आता ते मी तुम्हाला दाखवते। अगदी हातावर आरामात हा चुरला जात आहे, अगदी बारीक चुरा ह्या चिवड्याचा होत आहे, म्हणजे चिवडा एकदम कुरकुरीत तयार झालेला आहे। चिवड्याच्या भरपूर साऱ्या रेसिपीज मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा नक्की पहा। वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, त्यासुद्धा रेसिपी नक्की पहा। आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।